Hello friend, welcome again. Let us discuss the another properties of air. Here is one question asked to us. What is the effect of increased temperature on the pressure on the air? विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. चला हवेचे पुढचे गुणधर्म आपण पाहूया. या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की वाढत्या तापमानाचा हवेच्या दाबावर काही परिणाम होतो का? याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस द मॉलिक्यूल ऑफ एअर स्टार्ट्स व्हायब्रेट विथ स्पीड अँड दिस रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज इन एअर प्रेशर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं जसं तापमानामध्ये वाढ होते तसं तसं हवेतले मॉलिक्यूल हे वेगाने व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात आणि त्यांचा वेग वाढतो आणि यामुळं हवेच्या दाबामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. इट हेल्प्स टू द फॉर्मेशन ऑफ विंड्स. याचा उपयोग वाऱ्याच्या निर्मितीसाठी होत असतो. व्हेन देर इज अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस, एअर स्टार्ट्स टू फ्लो फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू प्लेस ऑफ द लोअर प्रेशर. ॲट सच अ टाईम वी फील अ ब्रीज अँड विंड. विद्यार्थी मित्रांनो, याचा उपयोग वाऱ्यांच्या निर्मितीसाठी होत असतो. ज्यावेळी दोन ठिकाणामधल्या हवेच्या दाबामध्ये ज्यावेळेस फरक असतो त्यावेळी नेहमी हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहिली जात असते आणि यालाच आपण वारे असं म्हणतो. म्हणजेच या वाऱ्याच्या निर्मितीमध्ये या हवेचा खूप मोठा उपयोग होत असतो. या हवेवर असणारा जो दाब आहे या दाबाचा परिणाम या हवेच्या वाऱ्यांच्या निर्मितीमध्ये होत असतो. टू स्टडी द नेक्स्ट प्रॉपर्टी वी कॅन डू अन ॲक्टिव्हिटी. टेक सम आईस क्यूब इन अ ग्लास. Now observe what happens. You can see some droplets on the outside of the glass. तर विद्यार्थी मित्रांनो, या कृतीमध्ये आपण एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि बाहेरून निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसत आहेत. व्हाय डिड दिस हॅपन? हे असे का घडले असेल? दिस ऑल हॅपन्स ड्यू टू द कंडेन्सेशन. हे सगळं संघनन या क्रियेमुळे घडलेलं आहे. तर संगणन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन? ॲज द वॉटर वेपर्स कूल डाऊन्स इट कंडेन्स्ड अँड ट्रान्सफर्ड इन टू द वॉटर. दिस इज कॉल्ड ॲज अ कंडेन्सेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, या आतल्या ग्लासच्या आतमध्ये असणाऱ्या बर्फामुळं त्या ग्लासच्या भोवतीची जी हवा आहे ती हवा गार होते आणि आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये पाण्याचं अंश असतो आणि ह्या हवेतले पाणी जे आहे वाफेच्या रूपातलं ते थंड झाले की त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं आणि याच क्रियेला आपण संगणन असं म्हणतो. आणि या संगणनाच्या क्रियेमुळंच या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाणी जमा झालेलं आपल्याला दिसतं. हा सुद्धा हवेचा एक गुणधर्म आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. Students, we know that the air is a mixture of number of gases, water vapors, dust particles, etc. So, the capacity to hold the water is called as a humidity. तर विद्यार्थी मित्रांनो, हवेची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याला आर्द्रता असे म्हणतात. ह्युमिडिटी ऑफ एअर त्याची व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर ही हवेची आर्द्रता कशावर अवलंबून असते? इट डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. ही जी हवेची आर्द्रता आहे, हवेमध्ये पाण्याचं प्रमाण किती असतं हे कशावर अवलंबून असतं? तर ते खालील 5 मुद्द्यांवर अवलंबून असतं. ते मुद्दे आता आपण पाहूया. ह्युमिडिटी ऑफ एअर इट डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग 5 पॉईंट्स. दॅट इज फर्स्ट इज अ प्लेस, म्हणजे ठिकाण. म्हणजे ते हवा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचं ठिकाण कोणतं आहे त्यानुसार त्या हवेमध्ये आपल्याला पाण्याची आर्द्रता पाहायला मिळते. दुसरं आहे सेकंड इज टाईम ऑफ द डे. दिवसाच्या कोणत्या वेळी, म्हणजे सकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, वेळेनुसार या हवेच्या आर्द्रतेमध्ये बदल होत असतो. थर्ड द वेपर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे हवेची पाण्याची वाफ धरून ठेवण्याची क्षमता किती आहे. फोर्थ वन इज अ टेम्परेचर. आणि चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तापमान.
तापमानामध्ये बदल झाला की हवेच्या आर्द्रतेमध्ये सुद्धा बदल आपल्याला दिसून येतो. आणि चौथा 5वा जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सीझन म्हणजे ऋतू. ऋतूप्रमाणे ॲज अ सीझन चेंजेस द ह्युमिडिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस. आता आपल्याला माहिती आहे की ऋतुमानामध्ये नेहमीच तापमानामध्ये बदल होत असतो. आपल्याकडं मुख्यत्वे तीन ऋतू आपल्याला पाहायला मिळतात: हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. आणि प्रत्येक वेळी हवेच्या तापमानामध्ये आपल्याला बदल दिसून येतो. आणि या ऋतुमानाप्रमाणे तापमानातील बदल असेल, ठिकाण असेल, दिवसाची वेळ असेल, यानुसार या हवेच्या आर्द्रतेमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. हाही हवेचा एक गुणधर्म आहे. ड्यू टू दिस ह्युमिडिटी वी कॅन सी द फॉर्मेशन ऑफ डू. या हवेतील आर्द्रतेमुळेच आपल्याला दवबिंदू तयार झालेले दिसून येतात. हे दवबिंदू कसे तयार होतात? ड्युरिंग अ नाईट ऑर ॲट अ डाऊन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, इट कॅपॅसिटी टू होल्ड वेपर इज लेस. सच अ टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्ड इन टू द वॉटर ड्रॉपलेट्स, दॅट इज व्हॉट वी कॉल अ ड्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी हवेचं तापमान हे कमी असतं आणि त्यामुळं ते तापमान कमी असल्यामुळं हवेची वाफ धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. आणि अशा वेळी जी एक्सेस वाफ आहे म्हणजे जी जास्त झालेली पाण्याची वाफ आहे त्या पाण्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, द्रवाच्या थेंबामध्ये होतं आणि यालाच आपण दवबिंदू असं म्हणतो. म्हणून आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सकाळच्या वेळी गवतावर किंवा वनस्पतींच्या पानावर दवबिंदू साठलेले दिसून येतात. देन नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ एअर इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो हवेचा गुणधर्म आहे तो म्हणजे प्रकाशाचं विकिरण. We know that air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हवा म्हणजे काय आहे? तर वायूंच्या लहान लहान कण, धुळीचे कण, धूर आणि मॉइश्चर या सगळ्यांचं मिश्रण आहे. When the rays of light fall on the minute particles, the particles spread the light in all direction. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी या हवेच्या माध्यमामध्ये प्रकाश किरण पडतात त्यावेळी हे जे हवेचे छोटे छोटे कण असतील, धुळीचे छोटे छोटे कण असतील, यावर हे प्रकाश किरण पडतात आणि तिथून ते सर्व बाजूला विखुरले जातात. यालाच आपण प्रकाशाचे विकिरण म्हणतो. स्प्रेडिंग ऑफ लाईट इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द फाईन पार्टिकल्स ऑफ गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर इन एअर इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर ह्या प्रकाशाचं विकिरण आपल्याला इंद्रधनुष्य आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकाशामध्ये जे इंद्रधनुष्य दिसतं, इट इज अ इफेक्ट ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर हवेमध्ये दिसणारा हे इंद्रधनुष्य जो आहे तो ह्या प्रकाशाच्या विकिरणाचा परिणाम आहे. द नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एअर इज अ टेम्परेचर कंट्रोल. तर पुढचा जो महत्त्वाचा हवेचा गुणधर्म आहे तो म्हणजे तापमान नियंत्रण. एअर मेंटेन्स अँड रेग्युलेट द टेम्परेचर ऑफ अर्थ. हवा ही पृथ्वीच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. कशा प्रकारे? द अर्थ रिसिव्ज एनर्जी फ्रॉम द सन. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा मिळत असते आणि सूर्यापासून मिळालेली ऊर्जा पृथ्वी काय करत असते? परावर्तित करत असते. कशाच्या रूपामध्ये? तर उष्णतेच्या रूपामध्ये. These constituents of air surrounding the earth, such as a water vapor, carbon dioxide, absorbs a part of this heat and give it to the other constituents of air. तर ही जी पृथ्वीनं रिफ्लेक्ट केलेली जी उष्णता आहे, ही उष्णता या हवेमध्ये असणारे वॉटर व्हेपर असतील, कार्बन डायऑक्साईड वायू हे काय करतात? शोषून घेतात आणि ती इतर घटकांना देतात. ॲज अ रिझल्ट, आणि याचाच परिणाम म्हणून, द अर्थ सरफेस रिमन्स वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि यामुळंच काय होतं की हवेचा जो पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग उबदार राहतो आणि हा उबदारपणा सजीवांच्या जगण्यासाठी उपयोगी ठरत असतो. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ
द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो. जर का हे पृथ्वीवर जर हवा नसेल तर या पृथ्वीचं तापमान खूप कमी असलं असतं. अशा प्रकारे हे टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम हवा करते आणि म्हणून इट इज हा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी हवेचा पाहायला मिळतो. दॅट इज अ टेम्परेचर कंट्रोल. अँड द लास्ट प्रॉपर्टी ऑफ साऊंड इज एअर इज अ साऊंड ट्रान्समिशन. आणि हवेचा शेवटचा गुणधर्म आहे म्हणजे ध्वनी प्रसारण. वी नो दॅट मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि म्हणून एअर इज अन इम्पॉर्टंट ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हवा हे एक ध्वनीच्या प्रसारणाचं एक चांगलं माध्यम आहे. द क्लॅरिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी ऑफ एअर. तर आवाजाची जो स्पष्टपणा आहे, ध्वनीचा जो स्पष्टपणा आहे हा त्या हवेच्या घनतेवर अवलंबून असतो. अँड डेन्सिटी ऑफ एअर चेंजेस ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर. आणि हवेची घनता ही तापमानानुसार बदलत असते. ॲज अ डेन्सिटी हाय वी कॅन हिअर द क्लिअर साऊंड. आणि ज्यावेळेस घनता जास्त असते त्यावेळी आपल्याला तो आवाज क्लिअर ऐकू येतो. इन विंटर the density of the air increases. We can hear the whistle of distant train clearly early in the morning in the winter. विद्यार्थी मित्रांनो थंडीमध्ये हवेची घनता ही वाढलेली असते आणि म्हणून थंडीमध्ये आपल्याला पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाजसुद्धा स्पष्ट ऐकू येतो. या ठिकाणी आपण वर पाहिलं की ॲज अ डेन्सिटी हाय वी कॅन हिअर क्लिअर साऊंड. म्हणजे ज्यावेळी घनता जास्त असते त्यावेळी आपल्याला आवाज हा स्पष्टपणे ऐकू येतो. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आणि आपल्याला माहिती आहे की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. विदाऊट एनी मीडियम वी कॅनॉट हिअर एनी साऊंड. आणि माध्यम असल्याशिवाय आपल्याला आवाज ऐकू येत नाही आणि त्यामुळं ध्वनी प्रसारण हा सुद्धा एक हवेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. हेअर we can learn all the properties of air. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हवेचे जे गुणधर्म आहेत या सर्व गुणधर्मांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे.